मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 985000155558. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, शनिवारी पण असते, पण दौरे नसले तर मी हजर पण राहील. आणि ज्यांना मला भेटायचं असेल त्यांनी अगोदर मोबाईल करूनच यावं. वेळ तारीख ठरवावी. आदल्या दिवशी मोबाईल करावा. पुष्कळसे जण आदल्या दिवशी मोबाईल करतात आणि त्यांना काही कारणास्तव किंवा काही कारण निघाल्यावर ते दुसऱ्या दिवशी येत नाही. वास्तविक आहे तर दुसऱ्या दिवशी आपण येत नाही तर त्याचा मोबाईल पुन्हा करायला हवा. आपण पुष्कळसे जण करत नाही, यामुळे मी अडकून पडतो. मग जे काही ना मार्गदर्शन करायचं असते ते वंचित होतात. म्हणून आपण निघताना ज्या व्यक्ती मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील, इतरांसाठी मुळीच नाही. हा व्हिडिओ आपण इंदोर ते खलघाट म्हणजे मुंबई मार्ग या मार्गावरून आपण करत आहोत. दौरा माझा संपत आलेला आहे. आता रावेर कार्यालयात मी हजर होईल. गुरुवारपासून कार्यालय सुरू राहील. असो, आजचा विषय काय घ्यावा हा संभ्रमात असतानाच समोर एक विषय आला. थोडीशी एका व्यक्तीची चर्चा झाली. त्यांनी गाडीवरील नाव वाचलं आणि माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी विचारणा केली की बा पैसा का टिकत नाही, किंवा एका भावाकडे पैसा भरपूर असतो, दुसऱ्या भावाकडे का नसतो. बहीण मोठ्या घरामध्ये दिली गेली जाते आणि भाऊ तसाच लहान राहून जातो, असं का होतं. पगार मोठ्या प्रमाणावर असताना एखाद्याची नोकरी का निघून जाते, घरी का बसावं लागते, काही दुर्घटना का होतात, असे त्यांचे सर्वव्यापी प्रश्न होते. पण त्यांचा मुख्य प्रश्न असा होता की पैसा का टिकत नाही, पैसा का येत नाही, याविषयी त्यांना मार्गदर्शन हवं होतं. आता आपण जर विचार केला तर आपण मेहनत करतो, कष्ट करतो, काटकसर करतो, पुष्कळसं करतो, तरी पण पैसा टिकत नाही. भाड्याच्या घरात पिढीजात मनुष्य राहतो. एखादा मनुष्य गावाच्या बाहेर 1 by 1 रूम करतो. असं का घडते? आता याला घडण्याला कारण असं असते की आता पैसा म्हटलं की लक्ष्मी, आता लक्ष्मी म्हटलं की नारायण. पुष्कळसे जण काय करतात, दिवाळीच्या दिवशी चांदीच्या लक्ष्मी सोनारांच्या दुकानातून घेतात, ज्वेलर्सच्या दुकानातून घेतात, काही पितळीची लक्ष्मीचे पूजन करतात, काही फोटो फ्रेमचे पूजन करतात, लक्ष्मी ज्यात आहे त्यात. तरी पण त्यांना लाभ फारसा मिळत नाही. एक समाधान आहे फक्त लक्ष्मीचं पूजन केलं म्हणून. परंतु दिवाळीच्या पूर्वीच्या वर्षाचं आणि आता ह्या वर्षाचं आणि पुढच्या वर्षाचं आपण जर जमा खर्च केला तर काही वेळेला तोट्याचा असतो, घाट्याचा असतो, कमी उत्पन्नाचा असतो. असं का होते हा एक प्रश्न आहे. पूजा तुम्ही करतात तर पूजा करत असताना पुष्कळसं या ठिकाणी मला सांगावंसं वाटते की याच्यातही काही गैरसमज आहे. उभी लक्ष्मी नको, बसलेलीच पाहिजे. आता लक्ष्मीला उभं करणं, तिला आज्ञा देणं आपल्या हातात आहे का? आपल्याला अधिकार आहे का तो? बसून ठेवलेली लक्ष्मीचं पूजन केलं म्हणजे तुमची मनोकामना असेल किंवा तुमच्या मनामध्ये असेल की लक्ष्मी आपल्या घरी बसून राहील, शक्य नाही. तुम्ही प्रारंभीच चुकत असतात. आता लक्ष्मी बसलेली कोणाला चालेल, उभी लक्ष्मी कोणाला चालेल, हे पण बघायला हवं ना. आणि आजकाल काय आहे की अभ्यासाची वृत्ती नाही, कोणी काही सांगते आणि मुलं वेगळे राहतात.
आणि मुलं वेगळे राहत असल्याकडनं आईवडिलाकडनं मार्गदर्शन घेत नाही आणि कुठे पुण्या मुंबईला तिथे राहतात. त्यांची जी पत्नी असते, सुनबाई असते आमची, ती तिच्या माहेरचे रीतिरिवाज घेऊन येत असते, त्याच्याप्रमाणे पूजन चालते. आता या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर पृथ्वीवर, संपूर्ण पृथ्वीवर अधिकाधिक 99% पुरुष सत्ताक पद्धती आहे. आता पुरुष सत्ताक पद्धती ही धर्मकारणाला मान्य पण आहे. म्हणून या ठिकाणी पुरुषांचे जे काही पूजा आहे, अर्चा आहे, सण आहे, वार आहे, कुळदेवी आहे, कुळदेवता आहे, याचं पूजन होत नाही. नुसतं लक्ष्मीचं पूजन करून काहीही उपयोग होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे लक्ष्मीनारायणच्या मंदिरात जाऊनही बसले किंवा 24 पूर्ण वर्षही घालवलं तुम्ही लक्ष्मीजवळ पूजनात, तरी तुम्हाला पैसा मिळणार नाही. कारण तुमची दिशा योग्य आहे, तुम्ही त्या दिशेकडे जातच नाही आहे. म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जात नसल्या कारणाने मग तुम्हाला यश मिळत नाही, लक्ष्मी मिळत नाही किंवा लक्ष्मी संचित पण राहत नाही. आता ह्यासाठी आपल्याला बघायला हवं असते तर पहिल्या प्रथम पूजन मी नेहमी सांगतो की तुम्ही आईवडिलांचं पूजन केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही देव तुमच्याकडे पाहणार नाही, डोंकूनही पाहणार नाही. तुम्ही काशी करा, प्रयाग करा, उज्जैन महाकालेश्वर करा, केदारनाथ करा, बद्रीनाथ करा, काहीही उपयोग नाही. प्रथमम वंदे माता पिताय, हे गणपतींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही आईवडिलाशिवाय अष्टविनायक केलं तरी तुम्हाला यश मिळणार नाही, कारण तुम्ही गणपतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही. ही एक गोष्ट. म्हणजे मातापिताचं पूजन करून, मातापिताची सेवा चाकरी करून, मातापिताची शुश्रूषा करूनच तुम्हाला यश मिळेल, ही एक पहिली गोष्ट. आता जे व्यवसायी आहे त्यांच्याकडे लक्ष्मी ही स्थिर नको असते. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल हा शब्द ऐकून. स्थिर नको असते म्हणजे चाललेली पाहिजे. म्हणजे व्यवहार जेव्हा चालतो, काही देणं, काही घेणं, काही खरेदी करणं, काही ठाक करणं, काही विक्री करणं, नफा करणं, अशामध्ये त्यांना लक्ष्मी प्राप्त होत असते. 100चे 1,200, 1,200चे 200, 200चे 250, 1000चे 1200, 1 कोटीचे 2 कोटी, अरबो खरबो रुपयाचा व्यापार चालतो, तो याच पद्धतीने चालत असतो. तर ती लक्ष्मी हे आली पाहिजे आणि गेली पाहिजे, आली पाहिजे आणि गेली पाहिजे. व्यापारी वर्गासाठी उभ्या लक्ष्मीचं पूजन अत्यंत आवश्यक आहे. बसलेली लक्ष्मी मुळीच नको. आता जे पगारदार आहे किंवा जे शेतकरी आहे, असे जे आहे, यांना मात्र बसलेली लक्ष्मी लागेल. कारण पगाराला ते लक्ष्मीच्या जवळ आपण द्यायचा, तो पगार स्थिर राहील. शेतकरी आहे, शेतकऱ्याला वर्षातून 1-2दा पिकाचे पैसे येतात, त्यामुळे त्यांना बसलेली लक्ष्मी लागेल. आता हे लक्ष्मीचंच आपण बघितलं. परंतु एक माझ्या पाहण्यात आलं आहे, मी संशोधनात केलं आहे की माझी कॅपॅसिटी आहे, माझी ताकद आहे, माझ्याजवळ पैसा आहे, असं असताना सरकारी सवलतीचा लाभ घेणं, याच्यामुळे लक्ष्मी रुष्ट होत असते. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यावेळेला आपण जन्म घेतो तर जन्माच्या अगोदर आपला लेखाजोखा तयार झालेला असतो. लेखाजोखाचं पट्टा म्हणजे जमा खर्च हा तयार केलेला असतो की आपल्या जीवन आयुष्यामध्ये किती पैसे पाहिजे, किती साखर पाहिजे, किती अन्नधान्य पाहिजे, किती हौसमौस पाहिजे, हे सगळं त्या जमा खर्चाच्या वहीमध्ये लिहिलेलं असते. आणि त्याचप्रमाणे आता आपण समजा की 50 पोती साखर माझ्या जीवन आयुष्यात आहे आणि ही 50 पोती साखर मी जीवनाच्या 25-30 वर्षाच्या आतच खाऊन टाकली, तर मग मला डायबिटीज झाल्याशिवाय राहणार नाही, मधुमेह झाल्याशिवाय राहणार नाही, मग पुढे साखर खाता येणार नाही, साखर शब्दसुद्धा म्हणता येणार नाही, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे सरकारी सवलतीचा जो आहे, माझी कॅपॅसिटी आहे आणि मी सरकारी सवलतीचा लाभ घेतो आहे, तर त्याचं जे मूल्य असेल, मूल्य आणि अधिक तुम्ही गैरवागता त्याचा दंड असं मिळून तुमच्या वही खात्यामध्ये लिहिलं जाईल.
आणि मग तितकं उत्पादन तुम्हाला येणार नाही. जो रोजगार असतो करणारा असतो मनुष्य, जो सर्व्हिस करणारा असतो किंवा इतरत्र कामधंदा करणारा असतो किंवा एखादा व्यापारी व्यवसायी छोटा मोठा सगळं असू शकतो, काहीच हे नाही. मग तेवढे खात्यात तुमचे तर जमा होणारच आहे, ते सरकारतर्फे असो का तुम्ही कष्टानं कमवलेलं नसल्याकारणाने त्याच्याबद्दल तर दंड हा लागेल, कारण तुम्ही विनायासेस सरकारी मदत घेतलेली आहे आणि मग ते वजा खात्यात जाईल आणि मग तेवढं उत्पन्न तुमचं घटेल, तेवढं उत्पन्न तुमचं राहणार नाही. खरं म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये एक दंड सांगितलेला आहे 12 पट, कारण 12 ग्रह आहे, प्रत्येक ग्रह एक एक भाग वाटून घेतो म्हणून 12 पट नुकसान होते. तुम्ही 100 रुपये सवलतीचा लाभ सरकारचा घेतला तर 12 पट तुम्हाला म्हणजे 1200 रुपये तुमचे वजा होतील मूळ जमा खर्चात तुमच्या ह्याच्यामध्ये जेवढे दिले आहे त्या भागामध्ये हे होणार आहे. असं आपण बघितलंच आहे. तर हे पण माझ्या याच्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. दुसरं असं की लुबाडणूक, चोरी करणे, कोणाला अवाजवी पैसे बुडवणे, कर्ज बुडवणे, असे जे प्रकार असतात ते पण आपण जर पाहायला गेले तर त्याच्यातूनही आपल्याला नुकसान भोगावं लागते आणि ते 12 पट भोगावं लागते. तुम्ही एखाद्याचे 100 रुपये बुडवले, नाही दिले, कर्ज दिले, उद्या देतो मला देऊन दे, तुम्ही 1 महिन्याने दिले समजा, तर 1 महिन्याचा विलंबाचा जो कालावधी आहे तो सुद्धा धरला जाईल, कारण हे देवाचं गणित आहे, आपलं गणित नाही आहे. आता देवाचं गणित आहे तर देवाचं गणित करणारे कोण आहे तर बृहस्पती आहे, गुरु आहे. गुरु हे ग्रहांचं आपल्याला हिशोब करणार आहे आणि बुद्धीचा वापर, बुद्धीने आपण जसं वागतो त्याप्रमाणे बुध ग्रह, तुम्ही जसं वागाल त्याप्रमाणे बुद्धीची नोंदणी होणार आहे. असं असताना आणि मग हे सगळं लेखाजोखा शनीजवळ जाणार आहे आणि शनीजवळ जाणार असलं, शनी तुम्हाला डह्या 7.5 म्हणजे 2.5 वर्षाची 7.5 तुम्ही नीटपणे त्याची परतफेड केली नसेल, काही नसेल, तर मग पूर्ण 7.5 वर्षाची आहे ती झोडपणारीच राहणार आहे. मग त्याच्यामध्ये अपमृत्यू होईल, घरातल्या एखाद्याचा मृत्यू होईल, अपघात होईल, ॲक्सिडेंट होईल, अनारोग्याची स्थिती राहील, गंभीर आरोग्याला सामोरं जावं लागेल, कारण तो पैसा कुठेतरी वजा होणार आहे. तो पैसा वजा होण्याला काही तसं कारणही घडायला हवं, म्हणून ते कारणं घडतच असताना अशी कारणं घडत असतात हे लक्षात घ्या. एखाद्या वेळेला वाहन बिघडेल, एखाद्या वेळेला टीव्ही बिघडेल, एखादं यांत्रिक साधन बिघडतील, एखादा मोठा कारखानदार असेल तर पूर्णपणे एखादा बिघाड होईल यांत्रिक कारणामध्ये. अशा तऱ्हेचं कुठली तरी वसुली ही ग्रहयोग करीत असतात ज्याच्या त्याच्या याच्या मनाने. म्हणून लक्ष्मी ही शुद्ध रूपात जर असली तर हे शुद्ध रूपात असलेली लक्ष्मी ही पारंपरिकरित्या पिढ्यानपिढ्या राहणारी असते. काही जण मुळात गरीब असतात आणि मग ते हळूहळू मोठे होत असतात आणि मग त्यांची श्रीमंती ही कायमस्वरूपी सुद्धा राहत असते, नाही राहत असत नाही. काही आपण बघत असतो की पिढ्यानपिढ्या संपत्ती राखणारे लोकही आहे. काही संपत्ती पहिल्या पिढीत, दुसऱ्या पिढीत, तिसऱ्या पिढीच्या नंतरही संपत्ती नष्ट होणारे योग पण आहे. याला विविध कारणं आहे. काहीही घटना, दुर्घटना घडणारी असेल, अशुभ घडणारी असेल, त्याला कारण असते, कारणाशिवाय घडत नाही हे लक्षात घ्या. जसं विज्ञानामध्ये घटना जी असते ती केमिकलच्या माध्यमातून असते फार, तर त्याच्यातून जी दुर्घटना घडते ती त्याचप्रमाणे असते. आता कोरोनाची लस आपल्याला सरकारने दिलेली आहे, त्याच्यातून आपल्याला आजारपण लाभलेलं आहे. आता हा सरकारचा दोष आहे असं आपण बघायला मिळतो, त्याच्यात आजारपण वाढलं आहे. मग याचा दोष कोण? आता याच्या संबंधित जे असतील त्यांना, दुसरं कोणाला काय होणार आहे? तर कुठे असो, ते सार्वजनिक असो, सरकारचं असो, अधिकाराचा असो, तो कुठल्याही पदावर असो, मग मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, लहानसा कार्यकर्ता असो, मजूर असो, एखादा लहान दुकानदार असो, नागरिक असो, सामान्य नागरिक असो, कोणीही असो, तर हे ज्यांच्या त्यांचा हिशोब हा होणारच आहे. जमा खर्च हा लिहिला गेलेला आहे, तुम्हाला किती प्राप्ती व्हायची ते होणारच आहे. आता काही ना हजारो कोटी संपत्ती असते, हजारो कोटी, ते पिढ्यानपिढ्या चालणारी असते. आता आपण या ठिकाणी गेला तर एवढ्या मोठ्या संपत्तीत असत असताना जर आपण मृत्यू आला तर त्या संपत्तीचा काय उपयोग आहे मला सांगा? काहीही नाही. विनाकारण तुमची चोऱ्या माऱ्या करून, लबाड्या करून जी संपत्ती जमवलेली आहे तुम्ही,
त्याचा दोष मात्र तुम्हाला लागेल आणि मग मृत्यूनंतरचा खेळ, मग पुनर्जन्म कोणता मिळतो, काय आहे, हे गरुड पुराणामध्ये सगळं सांगितलेलं आहे. शब्दाने वाईटही जर तुम्ही चितलं तुम्ही ज्या कारणासाठी पैसे वापरत आहात, ज्या कारणासाठी सरकार तुम्हाला पैसे देते, त्या कारणासाठीच वापरलं गेलं पाहिजे. आपण जर पाहायला गेले तर आता सावकाराच्या परिपत्रकामध्ये लिहिलेलं असतं की किंवा बँकेकडून तुम्ही कर्ज घेतात त्यावेळेला त्याच्यावर लिहिलेलं असते की तुम्ही कोणत्या कारणासाठी पैसे तुम्हाला हवे, तुम्ही कोणत्या कारणासाठी पैसे वापरणार आहात आणि तुम्ही त्या कारणासाठी पैसे नाही वापरले, दुसऱ्याच कारणासाठी पैसे वापरले, कर्ज फेडलं गेलं तरी मात्र याचं हे पातक लागणारच आहे, नाही असं नाही. असो, हे आपण तर बघितलं तर ही लक्ष्मी रुष्ट होण्याचे कारणं आपण पाहिलेले आहेत. याचे अनेक कारणं आहे. याच्यात विशेष हा आपण व्हिडिओ जो करतो आहे हा तात्कालिक व्हिडिओ आहे. याच्यात सविस्तर पद्धतीमध्ये शास्त्रसंमत काय म्हणते ते पण मी सांगणार आहे. हा विषय मला त्यांनी दिला, फार चांगला दिलेला, मला तो आवडलेला आहे. त्यानुसार असो, आजच्या कार्याचं समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. पहिल्याप्रथम मी अभिवादन करायला विसरलो, क्षमस्व. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याचं समापन करूया.